नमस्कार. ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते. आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं की आता सुमन काकू मधुभाऊंना म्हणतात, म्हणजे मधुभाऊ, सायली तुम्हाला भाऊजींच्या अपघाताच्या रात्री सापडली होती का? तर मधुभाऊ म्हणतात की हो, त्याच रात्री सायली मला मंदिरात सापडली होती. तर आता हे ऐकल्यानंतर सर्वांनाच आश्चर्य वाटतं. तर चैतन्य म्हणतो, मग अजून काय पुरावा हवाय? तर आता प्रतिमा आत्या उठून उभ्या राहतात आणि म्हणतात, मला कुठल्याच पुराव्यांची गरज नाही आहे. मला या व्यतिरिक्त कुठलाच पुरावा नको आहे. मला पुराव्यांची आवश्यकता नाही. असं म्हणत प्रतिमा आत्या पुढे येतात आणि सायलीकडे पाहत म्हणतात, मला माझं मन अगोदरपासूनच सांगत होतं की सायली, तूच माझी मुलगी आहेस. आता प्रतिमा आत्यांच्या अश्रू अनावर होतात. तर सायलीच्या गाल्यावरून मायेनेच हात फिरवतात, तिला जवळ घेतात आणि खूप रडत असतात. आणि त्यावेळी सायलीने प्रतिमा आत्यांना पहिली आई अशी हाक मारलेली असते. आई असं म्हणताच सायलीसुद्धा खूप रडू लागते. दोघेही खूप रडत असतात. मायलेकींची झालेली भेट पाहून प्रत्येकाच्या डोळ्यात अश्रू असतात. प्रतिमा आत्या म्हणतात, माझं बाळ, माझी तन्वी, माझं बाळ, माझी तन्वी असं म्हणत त्या खूप रडत असतात. कित्येक वर्षानंतर त्यांना त्यांची तन्वी सापडलेली असते आणि आपल्या मुलीची भेट म्हणजे प्रतिमा आत्यांसाठी आजचा दिवस अविस्मरणीय असतो. त्यांना काय करावं काही सुचत नसतं. ते तिच्या गालावर पप्पी घेतात, मायेनेच तिला जवळ घेतात, गोंजाळतात आणि हे सगळं दृश्य पाहून प्रत्येकाचे डोळे पाणावलेले असतात. 25 वर्षानंतर त्यांना त्यांची मुलगी सापडलेली असते. प्रतिमा आत्या म्हणतात, माझी मुलगी, माझं बाळ, माझी तन्वी मला सापडली आहे. सायली, मला खात्री आहे, माझं मन मला जे सांगत होतं तेच खरं ठरलं की तूच माझी मुलगी आहेस. आता अस्मिता म्हणू लागते, खरंच म्हणजे तुम्हा दोघांमध्ये असणारं हे साम्य म्हणजे योगायोग नव्हता तर विमलताई म्हणतात, खरं आहे, आईला झाकायचं आणि लेकीला काढायचं अशी आहे या दोन्ही मायलेकींची जोडी. असं म्हणत सर्वच जण त्यांच्याकडे पाहू लागतात. तर रविराज सर म्हणतात, पण अर्जुन, हे जर यावेळी खोटं ठरलं तर मी ते सहन नाही करू शकत रे. अर्जुन रे, या सगळ्यात माझा जीव जाईल रे. तर आता रविराज सरांना राकेश म्हणतो, काका हे सगळं काही खोटंच आहे. अरे या गोष्टीवर विश्वास ठेवू नकोस. तू सांग मला या सगळ्याचा काय पुरावा आहे? अरे ते गाठोडं आणि एवढंच काय, तर तिच्या हातात मिळालेलं ते खेळणं आणि ते चित्र, हे काय पुरावे आहेत का? आणि हे मधुभाऊ, त्यांना 25 वर्षापूर्वीचं अगदी व्यवस्थित आठवू शकतं का? आठवत असेल का? यावर आपण कसा विश्वास ठेवायचा? नाही काका, मला नाही वाटत की हे सगळं काही खरं आहे. खरं तर या सगळ्यासाठी भक्कम पुराव्याची गरज आहे. त्यामुळे या गोष्टीवर माझा तरी विश्वास नाही. ही गोष्ट खरी असूच शकत नाही. आणि अर्जुन, एक वकील ज्यावेळी दुसऱ्या वकिलाशी बोलत असतो ना, त्यावेळी पुराव्यांची गरज असते. तर आता हे सगळं ऐकल्यानंतर कल्पनाताई राकेशला म्हणतात, राकेश, अरे प्रत्येक गोष्टीसाठी पुराव्याचीच गरज असते असं नाही. आणि या सगळ्यात पुराव्यांपेक्षाही आमच्या सायली आणि अर्जुनवर पूर्ण विश्वास आहे. तर राकेश म्हणतो, पण काही झालं तरी मी पुराव्यांशिवाय या गोष्टीवर विश्वास ठेवणार नाही. मी सुद्धा एक वकील आहे, त्यामुळे मला पुरावा हवा. तर अर्जुन म्हणतो, हो, मी खरं तर विसरूनच गेलो होतो की तू सुद्धा वकील आहेस. पण काळजी करू नकोस, माझ्याकडे पुरावा आहे. आणि माझ्याकडे असा पुरावा आहे ना की ज्या पुराव्याला कोर्टसुद्धा नाकारू शकत नाही. कोर्टाला सुद्धा या सगळ्यावर विश्वास ठेवावा लागेल. तर रविराज सर म्हणतात, हो अर्जुन, मला खरंच एक असा पुरावा दाखव की माझ्या मनात कधीही शंका येणार नाही. मी कधीच या सगळ्यावर अविश्वास ठेवणार नाही. मला खात्री पटेल की हो, हे सगळं काही खरं आहे. अर्जुन म्हणतो, हो सिनियर, मी दाखवणार पुरावा. असं म्हणत आता अर्जुन आता सर्वांना फाईल दाखवत, तो पुरावा दाखवत म्हणतो, प्रिया तन्वी नाही हे सिद्ध करण्यासाठी आम्ही प्रियाची DNA टेस्ट केली होती आणि त्यावेळी प्रतिमा आत्यांचं सॅम्पल लॅबमध्ये दिलं होतं. त्याच सॅम्पलच्या आधारे आम्ही सायलीची सुद्धा DNA टेस्ट केली आणि प्रतिमा आत्या आणि सायली या दोघांचंही सॅम्पल मॅच होतंय. त्या दोघांचीही DNA मॅच झाली आहे. आता हे ऐकून सर्वच जण खुश होतात. तर अर्जुन पुढे म्हणतो, एवढंच नाही तर प्रियाने तन्वीचं म्हणून जे सॅम्पल दिलं होतं ते सॅम्पल आणि सायलीचं सॅम्पल ही दोन्ही सॅम्पल मॅच झाली आहेत. म्हणजे प्रियाने तन्वीचं म्हणून जे सॅम्पल दिलं होतं ते सायलीचंच होतं. सिनियर, हे घे रिपोर्ट. असं म्हणत आता अर्जुन रविराज सरांच्या हातात फाईल देतो. रविराज सर संपूर्ण रिपोर्ट चेक करतात.
आणि त्यानंतर मात्र रविराज सरांच्याही डोळ्यात अश्रू असतात. त्यांनाही प्रत्येक प्रसंग आठवत असतो. सायली आणि रविराज सरांची देवीआईच्या मंदिरात झालेली पहिली भेट आणि नकळतच सायलीच्या डोक्यावर आशीर्वादाचा ठेवलेला तो हात. एवढंच काय तर सायलीने त्यांचा हात हातात घेत त्यांना देवीआईच्या दर्शनासाठी मंदिरात घेऊन जाणं, या सगळ्या गोष्टी म्हणजे योगायोग नव्हता तर तिथे झालेली बाप आणि लेकीची ती पहिली भेट होती. तर त्यानंतर रविराज सर सायलीला म्हणालेले असतात, सायली, मला फक्त आता एकच मुलगी आहे आणि ती म्हणजे तू, असं म्हणत तिला मायेने जवळ घेतलेलं असतं आणि तिला मुलगी मानलेलं असतं. पण जिला आपण मुलगी मानली तीच आपली खरी मुलगी आहे हे कळाल्यानंतर रविराज सर सायलीला तन्वी अशी हाक मारतात आणि म्हणतात, तन्वी, तू माझी तन्वी आहेस. आता मात्र रविराज सर उठून उभे राहतात. प्रतापराव रिपोर्ट पाहतात, तेही उठून उभे राहतात. कल्पनाताई, अस्मिता, प्रत्येकजण रिपोर्ट पाहत प्रत्येकजण उभे राहतात आणि सायलीचं तन्वी म्हणून अगदी मनापासून स्वागत करतात. आता डॉक्टर अश्विन ज्यावेळी रिपोर्ट पाहतो त्यावेळी म्हणतो, आता शंकेला तर काही जागाच नाही, कारण सायली वहिनी म्हणजेच आपली तन्वी आहे. प्रत्येकाच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात. 25 वर्ष जिची वाट पाहिलेली असते ती तन्वी प्रत्येकाला ज्यावेळी समोर दिसते त्यावेळी प्रत्येकाचा आनंद अगदी ओसंडून वाहत असतो. इथे मात्र राकेशच्या चेहऱ्यावर चांगलेच 12 वाजलेले असतात, कारण त्याचा संपूर्ण प्लॅन फसलेला असतो. तर अस्मिता पूर्णाजींना म्हणते, पूर्णाजी, अगं बघतेस ना, आपली तन्वी परत आली आहे. पूर्णाजी काहीच बोलत नसतात. तर अस्मिता म्हणते, पूर्णाजी, अगं काय झालंय, तू काहीच का बोलत नाहीयेस? पूर्णाजी म्हणतात, काय बोलू सांग ना. गेली 25 वर्ष मी एकच स्वप्न पाहते की माझी तन्वी परत आली आहे आणि आज बघ ना, हे स्वप्न पूर्ण झालंय. आणि एखादं स्वप्न ज्यावेळी असं अचानक पूर्ण होतं त्यावेळी काय बोलावं काहीच सुचत नाही ग. आणि भीती वाटते खरं तर हे सगळं काही परत एकदा स्वप्नच निघालं तर पूर्णाची खूप रडत असतात. त्यांच्या डोळ्यामध्ये आनंद अश्रू असतात आणि तेवढीच भीतीही असते. तर त्यावेळी सायली पुढे येत म्हणते, नाही पूर्णाची, हे स्वप्न नाही आहे, बघ हा स्पर्श बघ, असं म्हणत आता सायली पूर्णाजींचे हात आपल्या गालावर घेते. आता तो स्पर्श म्हणजे पूर्णाजींसाठी ओळखीचाच असतो, तो जवळचा असतो. आणि त्यावेळी पूर्णाजी सायलीला म्हणतात, म्हणजे माझी खरंच तन्वी परत आली आहे, माझी लाडकी नात, माझी तन्वी, असं म्हणत पूर्णाजी सायलीकडे पाहत असतात. मला वाटलं होतं माझी देवीआई माझं कधीच ऐकणार नाही, पण शेवटी तो दिवस आला. देवीआईने मला चमत्कार करून दाखवला, माझी तन्वी परत आली. पूर्णाजी सायलीचे हात हातात घेतात, तिला मायेने जवळ घेतात आणि म्हणतात, तन्वी बाळा, तू खरंच परत आलीस. तर सायली होकार देत हो म्हणते. रविराज सरसुद्धा आपल्या मुलीकडे पाहत असतात. तर दुसरीकडे पाहायला मिळतं प्रियाचा संताप होत असतो. प्रिया आता भिंतीवर सायली आणि तन्वी ही दोन्ही नावं लिहिते. ती राग व्यक्त करत म्हणते, तुला काय वाटतंय सायली? अगं सुभेदार आणि किल्लेदार तुझ्या नावाचा जप करतील, तूच तन्वी आहे हे कळल्यावर तुला डोक्यावर घेऊन मिरवतील. नाही, मी असं काही होऊ देणार नाही, संपवून टाकेन तुला, संपवून टाकेन, असं म्हणत आता प्रिया, सायली आणि तन्वी ही दोन्ही अक्षरं खोडत असते आणि म्हणते, नाही, काही झालं तरी आता मी हे सुख जास्त काळ टिकू देणार नाही. सुभेदार आणि किल्लेदार तुझ्यासाठी फक्त तडफडत राहतील. तू नसशील, कुठेच नसशील, तू नाही सापडणार, तू नाही सापडणार, असं म्हणत प्रिया पुन्हा पुन्हा ते नावं खोडते आणि मोठमोठ्याने हसू लागते. तर दुसरीकडे महिपत शिकरेंच्या आश्रमात आपल्याला पाहायला मिळतं, राकेशने सचिनच्या फोनवर व्हिडिओ कॉल केलेला असतो आणि तो महिपत शिकरेंना म्हणतो, अण्णा, आता प्लीज प्लीज ही बुवाबाजी सोडून द्या. अहो, ह्या बुवाबाजीने काहीही होणार नाहीये, आता आपण संपलो आहोत, कळतंय का तुम्हाला? प्लीज, मी तुमच्या पायावर लोटांगण घालतो, पण ही बुवाबाजी सोडा. तर महिपत शिकरे त्याला म्हणतात, आधी डोक्यावर बर्फ ठेव आणि नक्की काय घडलंय ते व्यवस्थित सांग. राकेश म्हणतो, काय घडलंय, काय झालंय? त्या अर्जुन आणि सायलीने सगळ्यांना सिद्ध करून दाखवलंय की सायली हीच खरी तन्वी आहे आणि आता माझ्या काकाचा एकही पैसा आपल्याला मिळणार नाही. तर महिपत शिकरे राकेशला म्हणतात, आपल्याला? अरे बाबा, मला नको आहेत ते पैसे. राकेश म्हणतो, पण मला हवेत ना, तुम्हाला नको असले तरी मला ते पैसे हवेत, त्यामुळे अण्णा प्लीज त्या सायली अर्जुनला संपवून टाका. अहो अण्णा, तुम्हाला कळतंय का, ते सायली अर्जुन मला सुखाने जगू देणार नाहीत, प्लीज माझी मदत करा. तर इथे सचिन अण्णांना म्हणतो, अण्णा, आता सगळ्यांना कळलं असेल की सायली हीच तन्वी आहे आणि आता संपूर्ण सुभेदार कुटुंब, किल्लेदार कुटुंब अगदी सुखात असेल. अण्णा, मी तर तुम्हाला आधीच सांगितलं होतं,
अस्मिता किंवा सुभेदार कोणाच्याही चेहऱ्यावर मला हसू बघायचं नाही आहे, मला त्यांना सुखात पाहायचं नाही आहे, मला त्यांना कायम दुःखात ठेवायचं आहे, कायम तडफडताना पाहायचं आहे. अण्णा हो, तुम्हीच एक आहात की जे त्यांना बर्बाद करू शकता, त्यांना उद्ध्वस्त करू शकता, त्यांचं अस्तित्व संपवू शकता. तर महिपत शिकरे त्यांना म्हणतात, अरे बाबांनो, आता दुसऱ्यांना संपवणं, त्यांचं आयुष्य उद्ध्वस्त करणं ही भाषा नका करू. अरे या सगळ्याने काय होणार आहे? उलट आपण दुसऱ्याचं चांगलं केलं पाहिजे, दुसऱ्याचा चांगला विचार केला पाहिजे, तर आपलं चांगलं होतं, आपलं आयुष्य चांगलं होईल. अरे आतापर्यंत ज्या सायलीने सगळ्यांना आपलंसं केलं, त्या सायलीने सगळ्या गोष्टी चांगल्याच केल्यात, खूप सगळ्यांचं चांगलं केलं आणि म्हणूनच तिच्या आयुष्यातही आता चांगलंच घडतंय. तिला तिचं नाव मिळालं, तिची ओळख मिळाली, ती खरंच खूप पुण्यवान आहे आणि ती भाग्यवान आहे आणि म्हणून तिला तिची ओळख मिळाली. देव तिचं चांगलंच करू असं म्हणत आता महिपत शिकरेंनीच सायलीचं भलं व्हावं यासाठी देवाकडे प्रार्थनाच काय तर सायलीला आशीर्वादही दिलेले असतात. हे पाहून मात्र सचिन आणि राकेशला धक्काच बसतो. तर राकेश आता महिपत शिकरेंवर चिडतो आणि म्हणू लागतो, हेच म्हणतोय मी अण्णा, तुमचा हा ॲटिट्यूड आहे ना, तो ॲटिट्यूड बदला. अण्णा, तुम्ही विसरलात का की याच सायली आणि अर्जुनमुळे तुम्ही जेलमध्ये गेला होता, तुमची बदनामी झाली होती, त्या दोघांनी तुमची वाट लावली होती, तुमचं अस्तित्व संपवलं होतं. तर महिपत शिकरे म्हणतात, अरे बाबा, जेलात गेलो म्हणूनच तर मी सुधारलोय, अरे मला साक्षात्कार झाला ना आणि म्हणूनच हा माझ्यात बदल घडला आहे. अरे तिच्यामुळेच तर माझ्यात सुधारणा झाली आहे. माणुसकी म्हणजे काय असतं हे मला कळालं. खरं सांगू का, एका अर्थाने बरंच झालं नाही. आता मात्र राकेशला काय बोलावं काहीच कळत नाही. राकेश महिपत शिकरेंना म्हणतो, खरंच तुमच्याशी बोलणं म्हणजे दगडावर डोकं आपटणं. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, त्या सायली अर्जुनने माझ्या पप्पांना जेलमध्ये टाकलंय हे मी विसरू शकत नाही. ती सायली सुभेदार आणि किल्लेदार या दोघांच्याही प्रॉपर्टीवर मजा करणार नाही हे मी बघू शकत नाही. आता महिपत शिकरे राकेशला काही समजावणार तर राकेश रागानेच फोन कट करतो. तर महिपत शिकरे म्हणतात, बहुगुणी बाबा, ह्या लेकराकडे लक्ष ठेवा, याला चांगल्या मार्गाने जाण्याची सुबुद्धी द्या. आता मात्र सचिनलाही काहीच बोलता येत नाही. सचिनलाही अण्णांचा खूप राग आलेला असतो. तो काही न बोलता रागानेच तिथून निघून जातो. आता सचिन बाजूला येतो, राकेशला फोन करतो आणि म्हणतो, राकेश, मी तुला या अगोदर सुद्धा सांगितलं होतं की अण्णांशी बोलायला जाऊ नको, त्यांना समजावण्याचा प्रयत्न करू नकोस, कारण ते याआधीही जे बोलत होते तेच आपल्याला ते सांगणार आहेत की तुम्ही चांगल्या मार्गाने जा, वाईट मार्गाने विचार करू नका, वाईट मार्ग अवलंबू नका, हेच तत्त्वज्ञान सांगणार आहेत ते. तर आता राकेश म्हणतो, हो हे सगळं मान्य आहे, अरे पण एक गोष्ट विसरून चालणार नाही की अर्जुन आणि सायलीला संपवायचं काम हे फक्त तेच करू शकतात आणि त्यांच्यासारखं चालणं, त्यांच्यासारखं काम करणं हे आपल्याला जमणार नाही. तर राकेश म्हणतो, पण आता काहीच उपयोग नाही, कारण अण्णांनी त्यांची अक्कल बहुगुणी बाबांच्या चरणावर गहाण ठेवली आहे आणि आता जगाचं कल्याण करायच्या मार्गाने ते निघालेत, त्यामुळे आता त्यांचा आपल्याला शून्य उपयोग आहे. तर सचिन राकेशला म्हणतो, नाही राकेश, आपल्याला अण्णांचा उपयोग नक्की होईल, नक्की अण्णा आपल्याला मदत करतील. तर आता राकेश विचारतो, कशी काय? तर सचिन राकेशला म्हणतो, एखाद्याच्या जिभेला रक्ताची चटक लागली तर ती सहजासहजी जात नाही, मग त्याने कितीही पांढरे कपडे घालू देत, त्याच्यातील खरा माणूस एक ना एक दिवस डोकं वर काढतोच. आता सचिन नक्की काय बोलतोय राकेशला काहीच कळत नाही आणि म्हणूनच राकेश सचिनला विचारतो, म्हणजे तुझं म्हणणं काय आहे सचिन? त्यावेळी सचिन म्हणतो, नाही राकेश, तू हे आत्ता विचारू नकोस, पण मी तुला एवढंच सांगू शकतो की सायली आणि अर्जुनला बर्बाद करायचं आपलं स्वप्न पूर्ण होऊ शकतं. तू फक्त आपला हेर म्हणून त्यांच्यावर लक्ष ठेव, त्यांची हालचाल प्रत्येक गोष्ट मला सांगत जा, बाकी सगळं तू माझ्यावर सोड. तर राकेश म्हणतो, बरं ठीक आहे, कारण राकेशच्या हातून काहीही काम होत नसतं हे सचिननेही बरोबर ओळखलेलं असतं. तर दुसरीकडे सुभेदारांच्या घरी आपल्याला पाहायला मिळतं, पूर्णाजींना ते सर्वक्षण आठवत असतात. नकळतपणे का होईना त्यांनी सायलीला तन्वी अशी हाक मारलेली असते आणि म्हणालेली असतात, तन्वी, तूच माझी तन्वी आहेस, मी माझ्या तन्वीला ओळखणार नाही का? आता मात्र त्यावेळी कोणी काहीच बोललं नव्हतं, पण त्यानंतर पूर्णाजींनी सायलीला सांगितलेलं असतं, तन्वी बाळा, तू इथे माझ्या बाजूला बस बरं, आपण दोघांनी एका ताटातच जेऊया. आणि त्यावेळी त्यांनी सायलीला म्हणजेच त्यांच्या लाडक्या तन्वीला मायेने घासही भरवलेला असतो. तू लहान असताना त्यावेळी सायली अगदी नकळतच ती
अंगाई म्हणते. एवढंच काय तर सायलीने ज्या झाडाखाली पूर्णाजींचा चष्मा लपवलेला असतो ती अगदी तिची लहानपणीचीच पद्धत असते. पूर्णाजी म्हणतात, तू लहान असताना सुद्धा ज्या जागी माझा चष्मा लपवून ठेवायचीस ना, आत्ता सुद्धा अगदी तिथेच ठेवलायस. या सर्व गोष्टी ज्यावेळी पूर्णाजींना आठवतात त्या सगळ्या गोष्टी ह्या खऱ्या ठरलेल्या असतात. त्यावेळी पूर्णाजी म्हणतात, मला वाटलं होतं की देवी आई माझं कधीच ऐकणार नाही, पण शेवटी तो दिवस आला. देवी आईने माझं ऐकलं, माझी प्रार्थना, माझी हाक तिच्यापर्यंत पोचली आणि माझी तन्वी परत आली. असं म्हणत पूर्णाजी सायलीला मायेने जवळ घेतात. आता मी डोळे मिटायला तयार. तर आता सायली म्हणते, नाही ह्या पूर्णाजी, असं नाही बोलायचं. अगं आत्ता कुठे आपण भेटलोय, अजून आपल्याला खूप गप्पा मारायच्या आहेत. मला तुझ्यासोबत खूप गप्पा मारायच्या आहेत. एवढंच नाही तर तुझ्या मांडीवर डोकं टेकून शांत झोपायचं आहे, तुझ्या हातचं जेवायचं आहे. असं म्हणत आता सायली अगदी बालपणी ज्याप्रमाणे पूर्णाजींसोबत खेळायची, वावरायची, त्यांच्यासोबत वेळ घालवायची, ते प्रत्येक क्षण तिला पुन्हा एकदा अनुभवायचे असतात. सायली पूर्णाजींना म्हणते, इतकी वर्ष जे जे काही करायचं राहिलंय ना, ते सगळं काही मला करायचं आहे. माझं लहानपण मला पुन्हा एकदा अनुभवायचं आहे. पूर्णाजी उठून उभ्या राहतात आणि सायली पूर्णाजी अशी हाक मारताच पूर्णाजी तिला खट्ट मिठी मारतात, मायेने जवळ घेतात. त्यांना त्यांची तन्वी परत मिळाली, त्यांची लाडकी नात परत मिळाली, हा आनंद त्यांच्या चेहऱ्यावर दिसत असतो आणि डोळे भरून आपल्या नातीकडे पाहत असतात. पूर्णाजी रविराज सरांना म्हणतात, रविराज, माझं मन मला सांगत होतं, मी तुम्हाला नेहमीच सांगत होते, आपल्या तन्वीला काहीही झालेलं नाही आहे. आपली तन्वी या जगात कुठेतरी आहे आणि ती सुखाने आहे. पण ती आसपासच होती, आपल्या सोबतच होती. पण रविराज, आपण मात्र तिला ओळखलंच नाही. आता रविराज सर सायलीच्या समोर येऊन उभे राहतात आणि म्हणू लागतात, माझा या गोष्टीवर अजूनही विश्वास बसतच नाही आहे, कारण आजवर या सगळ्या गोष्टींच्या असंख्य जखमा झेलल्या आहेत मी, पण त्या जखमांवर फुंकर घालायची ताकद फक्त तुझ्यात होती बाळा. असं म्हणत सायलीच्या चेहऱ्यावरून मायेनेच हात फिरवतात, आपल्या मुलीकडे डोळे भरून पाहतात आणि रविराज सर व्यक्त होतात. रविराज सरांचे अश्रू अनावर होतात. ते रडतच म्हणतात, तुझ्या डोळ्यात, तुझ्यात माझ्याबद्दल इतकी माया का होती? माझ्यावर तुझा इतका जीव का होता? तू जीव का ओवाळून टाकत होतीस? हे आज कळतंय मला बाळा. माझ्या मनात तुझ्याबद्दल इतकं प्रेम का होतं हे आज कळतंय बाळा मला. असं म्हणत रविराज सर सायलीकडे पाहत असतात. आता मात्र सर्वांचेच अश्रू अनावर होतात. अर्जुनसुद्धा खूप रडत असतो. खरं तर आमचंच चुकलं, मी आणि प्रतिमाने आमच्या मनाचा कौल ऐकायला हवा होता बाळा. आम्हाला कळायला हवं होतं की तूच आमची मुलगी आहेस. असं म्हणत रविराज सर सायलीला मायेने जवळ घेतात. आता प्रतिमा त्यांना सायलीसोबतचे घालवलेले प्रत्येक क्षण आठवत असतात. सुभेदारांच्या घरी 25 वर्षापूर्वी तन्वीसोबत येणं, मग 25 वर्षानंतर तन्वीची आणि प्रतिमा आत्यांची मंदिरात झालेली ती पहिली भेट, आणि सायलीच प्रतिमा आत्यांचा शोध घेत 25 वर्षानंतर त्यांना परत घेऊन येणं, सुभेदारांच्या घरी त्यांच्या माहेरी त्यांना घेऊन येणं. एवढंच नाही तर त्या बिथरलेल्या असताना त्यांना आधार देणं, मायेनेच त्यांना मांडीवर घेऊन थोपटणं, अगदी लहान मुलाप्रमाणे त्यांची काळजी घेणं. आता प्रतिमा आत्या व्यक्त होत म्हणतात, मी ज्यावेळी या घरात आली त्यावेळी माझी चोळी रिकामी होती, पण आज बघा, आज माझं कुटुंब पूर्ण झालं आहे. मला माझी सगळी माणसं सापडली आहेत, माझी सगळी माणसं माझ्यासोबत आहेत. प्रतिमा आत्या प्रत्येकाकडे पाहतात आणि आपलं घर, आपली माणसं, आपलं अस्तित्व पुन्हा एकदा मिळालं हा आनंद त्यांच्याजवळ असतो. माझ्याकडे तुम्ही सर्वजण आहात, माझे रविराज आहेत, माझी पूर्ण आई आहे आणि माझी तन्वी. असं म्हणत तिच्या डोक्यावरून हात फिरवतात आणि त्यानंतर रविराज सर, पूर्ण आजी, सायली म्हणजेच तन्वी आणि प्रतिमा आत्या एकत्रच सर्वजण एकमेकांना मिठी मारतात आणि अख्खं कुटुंब पूर्ण झालं हा आनंद रविराज सर आणि प्रतिमा आत्यांच्या चेहऱ्यावर दिसून येत असतो. संपूर्ण कुटुंब एक झालेलं असतं. तर त्यानंतर आता कल्पनाताई सायलीला मायेनेच आवाज देत म्हणतात, तन्वी ये. असं म्हणत तिला जवळ घेतात, मिठी मारतात. आता अस्मिता, अश्विन सगळेच जण खुश असतात. प्रतापराव सर्वजण सायलीला जवळ घेतात. हा म्हणजे एक वेगळा सोहळा असतो, ज्या क्षणाची 25 वर्ष प्रत्येकजण आतुरतेने वाट पाहत असतात. तो क्षण आजच्यावेळी प्रत्यक्षात अनुभवतात. त्यावेळी प्रत्येकाचे डोळे फक्त आनंद अश्रूने ओसंडून वाहत असतात.
आता सायली धावत पळत मधुभाऊंकडे जाते आणि ज्या मधुभाऊने सायलीला जीवनदान दिलेलं असतं, तिला तिचं अस्तित्व मिळवून दिलेलं असतं, ज्या मधुभाऊंमुळे तिला तिचं कुटुंब मिळालेलं असतं, अशा मधुभाऊंना सायली मिठी मारते आणि आपला आनंद व्यक्त करत असते. ती खूप खुश असते, कारण प्रत्येक वेळी ती मधुभाऊंना म्हणायची, मधुभाऊ मला माझे आईवडील सापडणारच नाहीत का, मला माझं कुटुंब सापडणार नाही का. परंतु सायलीचं कुटुंब, तिची आई, तिचे वडील तिला सापडलेले असतात. हा आनंदी दिवस ती मधुभाऊंसोबत सुद्धा साजरा करत असते. ती मधुभाऊंसमोर सुद्धा व्यक्त होत त्यांचे आभार मानत असते. आता चैतन्य पूर्णाजींना म्हणतो, पूर्णाजी तू नेहमी म्हणतेस ना की देवाची करणी आपल्याला कधीच कळणार नाही. हो, तू बोलतेस ते अगदी खरं आहे. अगं तुझं हे म्हणणं मात्र आज मला पटलं. अगं बघ ना, म्हणजे हे किती वेगळं आहे. म्हणजे सायली वहिनी आपल्यासोबत राहत होती, आपल्यासोबत ती वावरत होती. तिच्यात असणारं साम्य हे अगदी तन्वीसारखंच होतं. तरीसुद्धा आपल्या कधी लक्षातच आलं नाही की हीच खरी तन्वी असू शकते. तर अश्विन म्हणतो, हो ना, पण आपण सर्वजण हेच समजत होतो की सायली वहिनी अगदी तान्ही असल्यापासून मधुभाऊंच्या आश्रमात आहे, हेच आपल्याला वाटत होतं. पण आज पहिल्यांदा आपल्याला मधुभाऊंकडून कळतंय की नेमकी ती कोणत्या दिवशी आश्रमात आली होती आणि तेव्हा ती किती मोठी होती. तर प्रतापराव म्हणतात, हो, खरं तर आपल्याला जाणवत होतं की सायलीचं आणि आपलं काहीतरी नातं आहे. ते नातं नेमकं काय आहे हे मात्र कळत नव्हतं. तर रविराज सर म्हणतात, खरं आहे, आम्हाला सुद्धा कळत होतं, पण आम्ही या गोष्टीकडे कुठेतरी दुर्लक्ष करत होतो. शेवटी वकील पडलो ना, पुराव्याशिवाय कुठल्याच गोष्टींवर विश्वास ठेवत नाही. तर अर्जुन रविराज सरांना विचारतो, मग सिनियर आज पुरावे मिळालेत ना. रविराज सर रडतच म्हणतात की हो, मला सगळे पुरावे मिळालेत आणि इथून पुढे मी कोणताच पुरावा तुझ्याकडे मागणार नाही. आणि हे ऐकून मात्र राकेशची पूर्णपणे हार झालेली असते. राकेश हरलेला असतो आणि ते त्याला अजिबातच सहन होत नसतं. तर सर्वच जण अगदी प्रेमाने सायलीकडे पाहत असतात. सायली खूप रडत असते, तिच्या डोळ्यात आनंद अश्रू असतात. तर येणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं, पूर्णाजी सर्वांना म्हणतात, हा आपल्यासाठी मोठा दिवस आहे, हा आपल्यासाठी मोठा सोहळा आहे आणि हा तन्वी दिवस साजरा व्हायलाच पाहिजे. आता बघा मी तन्वीसाठी काय करते. तर दुसरीकडे सायली देवीआईचे आभार मानत देवीआईला म्हणते, देवीआई तुझे आभार कसे मानू, मला काहीच कळत नाही, कारण माझ्या जे हक्काचं होतं ते मला तू मिळवून दिलंयस, तू शेवटी चमत्कार घडवलास. तर दुसरीकडे पाहायला मिळतं की आता राकेश इथे प्रियाला भेटण्यासाठी आलेला असतो. तो प्रियाला म्हणतो, आता सगळं काही संपलं आहे, कारण सायलीच तन्वी आहे हे सिद्ध झालंय. अर्जुन आणि सायलीने पुराव्यानिशी ते सिद्ध केलंय आणि सगळ्यांचा विश्वास बसलाय की सायली हीच तन्वी आहे, तीच रविराज किल्लेदार यांची मुलगी आहे. तर आता प्रिया चिडते आणि म्हणू लागते, नाही, मी हे होऊ देणार नाही, मी तिला संपवून टाकेन, मारून टाकेन. आता कॉन्स्टेबल प्रियाला पकडतात. प्रिया खूप चिडलेली असते आणि म्हणते, नाही, आता मी तिला संपवणार. आता या सगळ्यात देवीआई सायलीचं कशा प्रकारे रक्षण करेल आणि खरंच या सगळ्यात सायली यशस्वी ठरू शकते का आणि पुन्हा एकदा प्रियावर मात करू शकते का, हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे. मित्रांनो, अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंट करून नक्कीच कळवा. आजचा व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायलाही विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक धन्यवाद.